नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 50 बातम्यांमधून पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस. शेवटचे काही तास उरल्यानं जनसंपर्कासाठी उमेदवारांची धावाधाव. उमेदवारांचा सभा आणि जनसंपर्कावर भर. निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रामध्ये पुन्हा एकदा जाहिरात. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट. जाहिरातीमध्ये उल्लेख. शरद पवार आज बारामती मतदारसंघातील इंदापूर दौऱ्यावर. पवारांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5 वाजता आप्पासाहेब जगदाळे यांचा पक्षप्रवेश होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज सोलापूरमध्ये रोड शो. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये राम सातपुते उमेदवारी अर्ज दाखल करणार. 24 एप्रिलला राहुल गांधी यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधींच्या सभेचं आयोजन. मुंबईमध्ये भाजपच्या विविध आघाड्यांची आज दुपारी 1 वाजता बैठक. तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील स्वतंत्र बैठक होणार. बैठकीला आशिष शेलार उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज सेना भवनामध्ये ठाकरे गटाची बैठक. उद्धव ठाकरे बैठकीमध्ये मुंबईतील विविध विभागांचा आढावा घेणार. पुण्याच्या राजगड तालुक्यातील साखर गावामध्ये आज सुप्रिया सुळे यांची सभा. तर दुपारनंतर सुप्रिया सुळे खडकवासला इथं विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आमदार सुनील शेळके मैदानात. सुनील शेळके यांचा आज दुपारी 12 वाजता भोर तालुक्यामध्ये कार्यकर्ता मेळावा. सोलापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. दसरा चौकातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला जाणार. ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत आपला उमेदवारी अर्ज आज भरणार. सकाळी 11 वाजता राऊत जोरदार शक्तीप्रदर्शन करणार. शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार. माढ्यामधून भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत धैर्यशील मोहिते यांचा सामना रंगणार. धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार. आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, रोहित पवार आणि अमित देशमुख उपस्थित राहणार. नारायण राणे 19 एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी अर्ज भरणार. सूत्रांची माहिती. तर शिंदे गटाचे किरण सामंत हे देखील उमेदवारीसाठी आग्रही. साताऱ्यामधून उदयनराजे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. साताऱ्यामध्ये उदयनराजे मोठं शक्तीप्रदर्शन करणार. सूत्रांची माहिती. पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावामध्ये सुप्रिया सुळे यांची रात्री उशिरा पदयात्रा. पदयात्रेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भिवंडी लोकसभेमध्ये तिरंगी लढत. अपक्ष उमेदवारांचं भाजपसह शरद पवार गटाला आव्हान. आरोप प्रत्यारोपामध्ये उमेदवारांचा जोरदार प्रचार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये शहापुरात जिजाऊ संघटनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा. मेळाव्याला पावसाची देखील हजेरी. कार्यकर्त्यांची मात्र तारांबळ. लातूरमधील वासनगाव इथं मराठा आंदोलकांनी आमदार अमित देशमुखांचा ताफा अडवला. ताफा अडवत आंदोलकांच्या 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा. मुंबईमध्ये सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटकेत. गुजरातच्या भुजमधून आरोपींना बेड्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मुंबईच्या नायर दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील वीज पुरवठा 10 दिवसांपासून खंडित. विद्यार्थ्यांचं अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार. पालकांना 16 ते 30 एप्रिल दरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार. यंदा जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. राज्यामध्ये यंदा 106% पाऊस पडणार. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यानं इमारतीवरील पत्रा उडून मुंबई कर्जत लोकल रेल्वे मार्गावर पडला. काही काळ लोकल सेवा थांबवण्यात आली होती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. शहादा तालुक्यातील 8 गावांना फटका. नुकसान झालेल्या गावाची डॉक्टर हिना गावित यांच्याकडून पाहणी. पुण्याच्या भोरमध्ये संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी. डोंगरी भाग असलेल्या निगुडघर म्हसर या मार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं वाहन चालकांची मात्र तारांबळ. रत्नागिरीमधील दापोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. फळबागांना फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. ठाणे जिल्ह्यामध्ये सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद. मुरबाड, बदलापूर या ठिकाणी 42 अंशांच्याही पार. तर जिल्ह्यामध्ये सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. ठाणे कल्याणमध्ये अशुद्ध पाणी पुरवठ्याची अफवा. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये कोणताही बिघाड नाही. व्हॉट्सअपवरील अफवांवर विश्वास ठेवू नका. महापालिका प्रशासनाचं आवाहन.
धारावीमध्ये 18 आणि 19 एप्रिलला पाणीपुरवठा बंद, पालिकेकडून अप्पर वैतरणा जलवाहिन्यांच्या जोडणीचं काम हाती. धुळ्यामधील पाणी टंचाईग्रस्त 10 गावांमध्ये 8 विहिरी अधिग्रहित, 2 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा तर 3 गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर. जळगावच्या वरणगाव इथं भीषण पाणी टंचाई, 18 दिवसांनी गावामध्ये पाणीपुरवठा होत असल्यानं ग्रामस्थ हैराण. मुंबई विमानतळ 9 मे रोजी 6 तास बंद राहणार, मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी प्रशासनाचा निर्णय. राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर, रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर राज्यामध्ये पहिला. महाराष्ट्राच्या ई पीक पाहणी प्रकल्पाची केंद्राला भुरळ, केंद्राकडून 6 राज्यांमध्ये पिकांच्या नोंदणीसाठी डिजिटल पीक सर्वेक्षण राबवण्यात येणार. एसटी बसच्या तिकिटाचे दर 10% वाढणार, चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार. मध्ये एटीएममध्ये हातचलाकी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, आरोपीकडून 16 गुन्हे उघडकीस तर 92 एटीएम कार्डसह 26,000ची रोकड देखील जप्त. धुळ्यामध्ये मनसेच्या जनहित कक्ष कार्यकर्त्यांकडून भूमी अभिलेख कार्यालयामध्ये तोडफोड, एजंटद्वारे पैसे घेऊन काम करत असल्याच्या आरोपाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड. लातूरमध्ये पाशा पटेल यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचं आंदोलन, सोयाबीन, कांदा आणि कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त, सरकारनं नव्यानं हमी भाव जाहीर करून शेतमाल खरेदी करण्याची मागणी. गुन्ह्यामध्ये कॉलर बेल्ट हरवल्यानं भरकटलेल्या वाघिणीचा पुन्हा एकदा शोध घेण्यात आला, कॉलर बेल्ट लावून वाघिणीची पुन्हा एकदा निसर्गामध्ये मुक्त. जळगावच्या अमळनेरमधील तब्बल 23 वर्षांपासून रखडलेल्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरे या धरणाच्या कामाला सुरुवात, पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेमध्ये समावेश होणार. नंदुरबारमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली, मक्याला 1,600 ते 2,675 रुपयांपर्यंतचा भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधान. धुळ्याच्या मुराणी शिवारातील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली, समाधानकारक दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या खासगी बाजार समितीकडे कल. नाफेड एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी नको, निर्यात बंदी उठवा, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी. हिंगोलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळद विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची हेळसांड, कुठलीही सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांना रस्त्यावरच झोपण्याची वेळ. कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण, आज सकाळी धार्मिक विधीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं होणार. पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य शपथ दिन स्मृती सोहळा साजरा, शिवमंदिरामध्ये जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करत पूजन. मुंबईतील झाडं मोकळा श्वास घेणार, उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर झाडांवरील दिव्यांची माळ हटवण्यास सुरुवात. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अग्निशमन सप्ताहासाठी विशेष उपक्रम, शहरामध्ये अग्निशमन दलाचे वाहन फिरवत सामान्यांना प्रशिक्षण देण्यात येणार.